नमस्कार. कलेच्या या अथांग विश्वात आज आपण दोन खास कलाकृतींवर बोलणार आहोत. नमस्कार. हो, एक जपानची आणि एक इटलीची. अगदी. एक म्हणजे कात्सुशिका होकुसाईची कानागावा येथील मोठी लाट, ती जगप्रसिद्ध लाट. आणि दुसरी उंबेर्तो बोच्चिओनीची व्हेनिसमधील ग्रँड कॅनाल. हो. तर या दोन चित्रांमध्ये जी वेगवेगळ्या काळातली, वेगवेगळ्या संस्कृतीतली आहेत, त्यात एक काय म्हणतात त्याला एक इंटरेस्टिंग धागा आहे. बरोबर. तो धागा म्हणजे कलेचा बदललेला दृष्टिकोन. म्हणजे फक्त जे दिसतंय ते दाखवण्याऐवजी काय वाटतंय, काय अनुभव येतोय याला महत्त्व देणं. हीच गोष्ट आपण आज जरा खोलात जाऊन समजून घेणार आहोत. अगदी. कारण वरकरणी बघितलं तर ही दोन चित्र खूप वेगळी वाटतात. एक 1830च्या दशकातलं जपान आणि दुसरं 20व्या शतकाच्या सुरुवातीचे इटली. पण होकुसाईच्या त्या लाटेत एक अशी कल्पना आहे जी जगभर पोहोचली आणि तिने बोच्चिओनीसारख्या कलाकारांना एक नवी दिशा दिली असं म्हणता येईल. हा प्रवास इंटरेस्टिंग असणार आहे. चला तर मग सुरुवात होकुसाईच्या लाटेपासूनच करूया. कानागावा येथील मोठी लाट हे चित्र म्हणजे उकियोए प्रकारातलं आहे ना? हो, बरोबर. उकियोए म्हणजे तरंगत्या जगाची चित्रे. हा जपानमधला एक वुडब्लॉक प्रिंटचा प्रकार आहे. अच्छा. त्या काळी हे खूप पॉप्युलर होतं. म्हणजे सामान्य लोकांपर्यंत पोहोचणारी कला होती ती. शहरं, सुंदर स्त्रिया, निसर्ग असं सगळं दाखवायचे. आणि होकुसाईची ही जी मालिका आहे, फुजी पर्वताचे 36 देखावे, त्यातली ही लाट सगळ्यात फेमस आहे. अगदी. आजही तिची पॉप्युलॅरिटी कमी झालेली नाहीये. जगभर ओळखतात लोक ह्या चित्राला. पण असं काय आहे या चित्रात? म्हणजे एवढं खास काय आहे की ते जपानपुरतं मर्यादित न राहता जगभर पसरलं? मला आठवते तुम्ही म्हणाला होतात की याचं मूळ कुठेतरी इटलीत आहे म्हणून. हो, हे ऐकायला जरा अनपेक्षित वाटेल, पण खरंय. हो का? या चित्राची जी गूढ शक्ती आहे त्याचं एक महत्वाचं कारण आहे लिनियर पर्स्पेक्टिव्ह. लिनियर पर्स्पेक्टिव्ह. हो, ही संकल्पना होकुसाईच्या जन्माच्या जवळपास 400 वर्ष आधी इटलीमध्ये रेनेसान्स काळात विकसित झाली होती. 400 वर्ष आधी? बापरे. हो. सोप्या भाषेत सांगायचं तर सपाट पृष्ठभागावर खोली किंवा 3D इफेक्ट कसा आणायचा याची ही एक गणितीय पद्धत आहे. अच्छा, म्हणजे जसं दूरच्या वस्तू लहान दिसतात वगैरे. अगदी. यात काय करतात की ज्या समांतर रेषा दूर जातात त्या एका काल्पनिक बिंदूत म्हणजे व्हॅनिशिंग पॉइंटमध्ये मिळत आहेत असं दाखवतात. त्यामुळे चित्राला एक खोली जाणवते. पण मग हे पाश्चात्य तंत्रज्ञान होकुसाईने कसं वापरलं? म्हणजे जपानमध्ये ते कसं पोचलं असेल त्या काळात? जपानने काही काळ स्वतःला जगापासून वेगळं ठेवलं होतं, हे खरं आहे. पण तरीही डच व्यापाऱ्यांमार्फत काही युरोपियन वस्तू, पुस्तकं, प्रिंट्स जपानमध्ये येत होत्या. अच्छा, त्यातून. हो, त्यातून पर्स्पेक्टिव्ह सारख्या संकल्पनांची ओळख झाली असावी आणि होकुसाईने त्याचा अभ्यास करून इतक्या क्रिएटिव्ह पद्धतीने वापर केला की ते त्याचं स्वतःचं वाटतं. कमाल आहे. आता ते चित्र डोळ्यासमोर आणलं की ती प्रचंड मोठी लाट अशी पंजासारखी पुढे झेपावलेली. हो, आणि तिच्या खाली त्या 3 लहान मासेमारीच्या बोटी कशा असहाय्य वाटतात. आणि ह्या सगळ्या गोंधळात मागे दूरवर तो शांत फुजी पर्वत. तो कॉन्ट्रास्ट महत्वाचा आहे. आणि तो रंग बघितला का? तो गडद निळा, प्रशियन ब्लू. हो, तो पण खास आहे. तो रंग सुद्धा त्या काळात जपानमध्ये नवा होता. आयात केलेला रंग होता तो. अच्छा, तर इथे लिनियर पर्स्पेक्टिव्हचा वापर कसा दिसतोय? होकुसाईने त्याचा वापर करून त्या लाटेला एक अविस्मरणीय डेप्थ दिलीये. ती लाट सपाट वाटत नाही, ती आपल्यावर येतेय असं वाटतं. हो, बरोबर. पण त्याने पर्स्पेक्टिव्ह फक्त खोली दाखवण्यासाठी नाही वापरलं. त्याने आपल्याला म्हणजे बघणाऱ्याला त्या सीनमध्ये खेचून घेतलंय. कसं काय? ती उसळणारी लाट आणि दूरचा तो स्थिर पर्वत यांच्यातला जो तीव्र विरोधाभास आहे त्यामुळे एक प्रकारचं टेन्शन तयार होतं. हो, निसर्गाची ती विध्वंसक शक्ती आणि दुसरीकडे ती शांतता. अगदी. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण त्या बोटींमध्येच आहोत. ती भीती, ती असहाय्यता, निसर्गासमोर माणूस किती लहान आहे, हे सगळं एकदम डायरेक्ट जाणवतं. म्हणजे होकुसाई फक्त एक दृश्य नाही दाखवत आहे, तर तो एक अनुभव देतोय, एक तीव्र भावना देतोय. एक्झॅक्टली. आणि इथेच कलेच्या इतिहासात एक महत्वाचा टप्पा येतो. तोपर्यंत कलेमध्ये म्हणजे पाश्चात्य आणि बऱ्याच अंशी जपानी कलेतही अचूक चित्रण किंवा एखादी कथा सांगणं किंवा आदर्श सौंदर्य दाखवणं यावर भर असायचा. हो. पण होकुसाईने दाखवून दिलं की कलेचा उद्देश फक्त वास्तव दाखवणं नाहीये, तर एखाद्या क्षणाचा अनुभव, त्यातली भावना पकडणं हे पण असू शकतं. त्या लाटेचा तो पीक पॉइंट, तो क्षण त्याने जणू गोठवला आहे. बरोबर.
अचूकतेपेक्षा भावनात्मक परिणाम जास्त महत्वाचा झाला. इमोशनल रेझोनन्स ज्याला म्हणतात. म्हणजे कलेचा फोकस काय दिसतंय यावरून काय जाणवतंय यावर शिफ्ट झाला. हो, आणि ही कल्पना लोकांना, कलाकारांना खूप भावली असणार, कारण ती जास्त मानवी आहे, जास्त जवळची आहे. खरंय. अनुभवायला सुरुवात झाली. आणि ही कल्पना फक्त जपानपुरती राहिली नाही मग. नाही, 19व्या शतकाच्या शेवटी जपानची कला युरोपमध्ये पोचली. त्याला जापोनिझम म्हणतात. अच्छा, जापोनिझम. हो, आणि त्याचा तिकडच्या इम्प्रेशनिस्ट आणि पोस्ट इम्प्रेशनिस्ट कलाकारांवर खूप प्रभाव पडला. व्हॅन गॉग, मॉने, देगा या सगळ्यांनी जपानी प्रिंट्सचा अभ्यास केला. त्यातून रचना, रंग, विषय यांची प्रेरणा घेतली. आणि मग याच प्रवाहात आपण उंबर्तो बोचिओनीकडे येतो. ही जपानमधून निघालेली भावनांची लाट इटलीच्या किनाऱ्याला लागली असं म्हणायचं का? हो, तसंच कायचं. उंबेर्तो बोचिओनी हा 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या इटलीतला एक महत्वाचा कलाकार होता. फ्युचरिझम म्हणजे भविष्यवाद ही जी कला चळवळ होती त्याचा तो प्रमुख चेहरा होता. फ्युचरिझम म्हणजे भविष्य. हो, ही चळवळ भूतकाळाला नाकारून भविष्य, स्पीड, टेक्नॉलॉजी, आधुनिक शहराचं जीवन यांचं स्वागत करत होती. ओके, तर आता आपण त्याच्या व्हेनिसमधील ग्रँड कॅनाल या चित्राबद्दल बोलूया. हे वेरोनाच्या पॅरेझो माफेईमध्ये आहे, बरोबर? हो, हे चित्र होकुसाईच्या लाटेपेक्षा खूप वेगळं दिसतंय. म्हणजे इथे लाटा नाहीत, बोटी आहेत, पण त्या शांत कालव्यात आहेत. आणि रंग लावण्याची पद्धत पण वेगळी आहे. तुम्ही म्हणाला होतात की त्याने रंगाचे थेंब वापरलेच. हो, म्हणजे थेंब किंवा छोटे छोटे डॉट्स. बोचिओनीने इथे डिव्हिजनिझम म्हणजे विभागवाद या तंत्राचा वापर केलाय. डिव्हिजनिझम. हो, हे तंत्र पोस्ट इम्प्रेशनिझम मधून आलं होतं. जॉर्जेस सेरात सारख्या कलाकारांनी वापरलं होतं. यात काय करतात की रंग कॅनव्हासवर मिक्स करत नाहीत, अच्छा. तर शुद्ध रंगांचे छोटे छोटे बिंदू किंवा रेषा एकमेकांच्या शेजारी लावतात. कल्पना अशी की हे रंग आपल्या डोळ्यात मिक्स होतील आणि त्यामुळे जास्त तेजस्वी, व्हायब्रंट असा प्रकाशनी रंगाचा अनुभव येईल. इंटरेस्टिंग. म्हणजे हे तंत्रसुद्धा वास्तवाचं फक्त चित्रण करण्याऐवजी ते आपल्याला कसं दिसतं किंवा अनुभवता येतं यावर भर देतंय. लाईटचं व्हायब्रेशन, पाण्यावरचं रिफ्लेक्शन. अगदी बरोबर. बोचिओनीचं हे चित्र व्हेनिसच्या ग्रँड कॅनालचं फोटोग्राफिक वर्णन नाही करत. त्याऐवजी ते दृश्य बघताना मनात काय संवेदना येतात, प्रकाशाचा खेळ कसा जाणवतो, पाण्यावर रंग कसे पसरलेले दिसतात याचा एक ठसा किंवा इम्प्रेशन तयार करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे त्याने कॅनव्हासवर रंग जणू विखुरले आहेत. हो, प्रत्येक रिफ्लेक्शन, प्रकाशाची प्रत्येक चमक, रंगांचं ते कंपन हे सगळं मिळून एक वेगळंच वातावरण तयार होतं. हे ऐकताना मला परत होकुसाई आठवतोय. दोघांच्या पद्धती वेगळ्या आहेत. होकुसाईने पर्स्पेक्टिव्हमधून इमोशनल टेन्शन तयार केलं, तर बोचिओनीने रंगांच्या बिंदूंमधून प्रकाश आणि वातावरणाचा अनुभव दिला. बरोबर. पण दोघांचाही अंतिम उद्देश एकच दिसतोय, वास्तवाच्या पलीकडे जाऊन भावनांना स्पर्श करणं. येतात. दोन्ही कलाकार आपापल्या पद्धतीने, आपापल्या काळात कलेला फक्त वर्णनात्मकतेतून बाहेर काढून अनुभवात्मकतेकडे नेत होते. हो. होकुसाई निसर्गाच्या भव्यतेचा आणि क्षणभंगुरतेचा अनुभव देतो. आणि बोचिओनी आधुनिक जीवनातल्या संवेदना आणि प्रकाशाचा. बरोबर. दोन्हीकडे अनुभव महत्वाचा आहे, फिलिंग महत्वाची आहे. म्हणजे असं म्हणता येईल की होकुसाईने नकळतपणे एक बीज पेरलं, जे नंतर जगभर रुजलं आणि बोचिओनी सारख्या कलाकारांनी त्याला आपापल्या पद्धतीने वाढवलं. हो, नक्कीच. कलेचा केंद्रबिंदू आता वस्तू किंवा घटनेपेक्षा ती बघणाऱ्याच्या मनावर काय परिणाम करते हा झाला. हो, अगदी तसंच. होकुसाईच्या कामातून प्रेरणा घेऊन पाश्चात्य कलाकारांनी जपानी कलेतील रचना, सपाट रंग, इमोशनल फोर्स ह्यावर लक्ष केंद्रित केलं. बोचिओनी आणि त्याचे फ्युचरिस्ट मित्र तर त्याही पुढे गेले. त्यांना फक्त भावना नाही, तर मॉडर्न जगाची जी गती आहे, ऊर्जा आहे, यंत्रांचा आवाज आहे, हे सगळं चित्रात पकडायचं होतं. फ्युचरिझमबद्दल थोडं आणखी सांगाल का? त्याचा या चित्राशी आणि होकुसाईच्या कल्पनेशी कसा संबंध जोडता येईल? फ्युचरिझम ही एक बंडखोर चळवळ होती. ते जुन्या कलापरंपरा, म्युझियम्स, अकॅडमीज या सगळ्यांना नाकारत होते. अच्छा. त्यांना स्पीड, टेक्नॉलॉजी, शहरं यांचं प्रचंड आकर्षण होतं. त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलं होतं की धावणारी रेसकार ही विक्ट्री ऑफ समोथ्रेस या प्राचीन ग्रीक शिल्पापेक्षा जास्त सुंदर आहे. बापरे, म्हणजे एकदम टोकाची भूमिका. हो, तर बोचिओनीने चित्रांमधून आणि शिल्पकलेतूनही ही गती आणि ऊर्जा दाखवण्याचा प्रयत्न केला.
ग्रँड कॅनाल हे त्याच्या सुरुवातीच्या कामांपैकी आहे. या डिव्हिजनिझमचा प्रभाव जास्त आहे, पण तरीही त्यात रंगांच्या व्हायब्रेशनमधून एक प्रकारची एनर्जी जाणवते जी फ्युचरिझमची चाहूल देते. म्हणजे असं की होकुसाईने एका नैसर्गिक क्षणाला पकडलं, हो, तर फ्युचरिस्टांनी मानवनिर्मित जगाच्या गतिशील क्षणांना पकडण्याचा प्रयत्न केला. अगदी. पण दोन्हीकडे क्षण आणि अनुभव हे कॉमन फॅक्टर आहेत. काय इंटरेस्टिंग प्रवास आहे हा कलेचा. एका जपानी मास्टरने पाश्चात्य तंत्र वापरून जगाला भावनांचा अनुभव दिला. आणि त्यातून प्रेरणा घेऊन एका इटालियन कलाकाराने आधुनिक जगाच्या संवेदनांना चित्रात उतरवण्यासाठी नवे मार्ग शोधले. हेच कलेचं सौंदर्य आहे नाही का? अगदी. कल्पना आणि प्रेरणा या कशा सीमा ओलांडून प्रवास करतात. होकुसाईच्या लाटेने जपानमधून निघून युरोपला इम्प्रेस केलं आणि त्या प्रभावातून बोचिओनीसारख्या कलाकारांनी कलेला एका नव्या लेव्हलवर नेलं. ही दोन्ही चित्र आपल्याला आठवण करून देतात की कला ही फक्त एक वस्तू नाहीये, तर तो एक अनुभव आहे, एक संवाद आहे, कलाकार आणि बघणाऱ्या यांच्यामधला. तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण काय महत्वाचा मुद्दा घेऊन जाऊ शकतो? होकुसाई आणि बोचिओनी, दोन वेगळी जगं पण एक समान दिशा. हो, ती दिशा म्हणजे कलेचं सामर्थ्य हे फक्त वास्तव किती परफेक्ट दाखवले यात नाहीये, तर ती कलाकृती आपल्या मनात काय भावना जागवते, कोणता अनुभव देते यात आहे. होकुसाईची लाट आपल्याला निसर्गाच्या विराट शक्तीसमोर आपलं अस्तित्व किती क्षणभंगूर आहे याची जाणीव करून देते. तर बोच्चिओनीचं व्हेनिस आपल्याला प्रकाशाच्या आणि रंगांच्या दुनियेत घेऊन जातं, जिथे सगळं ओळखीचं असूनही काहीतरी नवीन वाटतं. त्यांनी कलेची दिशाच बदलून टाकली. काय घडलं यापेक्षा ते घडताना कसं वाटलं हे महत्वाचं ठरलं. बरोबर. ॲक्युरेसीपेक्षा एक्सपिरियन्स, वर्णनापेक्षा भावना, आणि यामुळे कलेचा फोकस खऱ्या अर्थाने मानवी अनुभव बनला. आणि हा बदल फक्त त्यावेळच्या कलेपुरता नव्हता, नाही का? नाही, अजिबात नाही. त्याचा प्रभाव आजही आपल्याला जाणवतो. आपण मॉडर्न आणि कंटेम्पररी आर्टमध्ये बघतोच की कलाकार अनेकदा थेट भावना किंवा संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते नेहमी पारंपरिक माध्यम वापरतीलच असं नाही. आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा येतो. कलेने हे जे केलं म्हणजे अचूक प्रतिनिधित्वाची गरज बाजूला सारून भावना आणि अनुभवावर फोकस केला. याचा परिणाम आजही आपल्यावर, आपल्या समाजावर कसा होत असेल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे खरं तर. आपण आज जगात माहिती आणि इमेजेसच्या महापुरात जगतोय. हो. अशा वेळी एखादी गोष्ट कशी आहे याच्या फॅक्ट्सपेक्षा ती आपल्याला कशी वाटते किंवा तिचा आपल्यावर काय इमोशनल इम्पॅक्ट होतो ह्याला आपण कळत नकळत जास्त महत्त्व देतो का? म्हणजे मग ती एखादी बातमी असो किंवा एखादा प्रॉडक्ट हो, किंवा सोशल मीडियावरचं एखादं चित्र, अगदी. तिथे कदाचित फॅक्ट्सपेक्षा फीलिंग जास्त प्रभावी ठरते का? खरंच विचार करण्यासारखं आहे. होकुसाई आणि बोच्चिओनी यांनी कलेत जो बदल घडवला तो फक्त कॅनव्हासपुरता मर्यादित न राहता कदाचित आपल्या जगण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरही परिणाम करतोय की काय? होऊ शकतं. अनुभवाचं हे जे महत्त्व आहे ते आजच्या जगात कसं व्यक्त होतंय ह्याचा शोध घेणं खरंच इंटरेस्टिंग ठरेल. बरोबर. कलेचा इतिहास हा फक्त भूतकाळाचा अभ्यास नाहीये. तो आपल्याला वर्तमानात आपण गोष्टी कशा अनुभवतो आणि भविष्यात काय होऊ शकतं हे समजून घ्यायला मदत करतो. एक आरसाच येतो. होकुसाई आणि बोच्चिओनी आपल्याला तोच आरसा दाखवतात. अगदी.